वैभव नाईक कुठल्या गोष्टीचा अर्थ कुठे लावतील ते काय सांगता येत नाही, कारण का बिंडोक माणूस आहे। अकलेचा आणि वैभव नाईकाचा काही संबंध नाही आणि नकाशावर जर्मनी कुठे आहे हे पण ज्या माणसाला माहीत नाही त्याला रोजगार जर्मनी हे सगळे डोक्यावरचे विषय आहेत वैभव नाईकाचे। आणि रोजगाराचाच विषय झाला तर राणेंमुळेच वैभव नाईकाला रोजगार मिळाला, नंतर वैभव नाईक हा स्वतः बेरोजगारच होता ना, राणेंमुळेच त्याला रोजगार मिळाला। जे काय आमदारकीचा पगार मिळतो आणि जी काय ओळख महाराष्ट्रामध्ये आहे ती राणेंचा विरोधक म्हणूनच आहे। वैभव नाईकाची वेगळी ओळख नाही, असा कुठेही छाप वैभव नाईक पाडू शकला नाही आमदारकीचा, किंवा नेता म्हणून पण नाही, तो वैभ्याच राहिला, त्याला पुढे काय पदच मिळालं नाही। यांनी कधी उद्धव ठाकरेंनी त्यांना साधा कधी राज्यमंत्री केलं नाही, त्यांना कुठल्याही काय मंडळामध्ये पण कुठे काय त्यांना काही लाल दिवा मिळाला नाही। अशा माणसांनी स्वतः कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये भावा तू काय केलंस, किती कारखाने आणलेस, राज्य सरकारमधून तू किती विकास निधी आणला, 5 मुलांना रोजगार तू दिलेस का, हे अगोदर वैभव नाईकांनी जाहीर करावं। निलेश राणे असेल, नितेश राणे असेल, आम्ही जितक्या मुलांना नोकऱ्यावर लावल्या ना किंवा नोकऱ्यात दिल्या पदावर नसताना सुद्धा ह्याचे आकडे आम्ही जाहीर करतो। वैभव नाईकांनी आमदार म्हणून 10 वर्षामध्ये काय केलं, किती मुलांना रोजगार दिले, हे वैभव नाईकांनी जाहीर करावं। पण मी तुम्हाला सांगतो, जर्मनी हे मोठमोठे जे काय वार्ता जे काय वैभव नाईक करतो ना त्याच्या अकलेच्या बाहेर आहे। एक महाराष्ट्रामध्ये एक लुक्का आमदार म्हणून त्याची ओळख आहे, सगळे नेते बसलेले असतात, ह्याला उभा ठेवतात बॉडीगार्ड सारखे, सुप्रिया सुळेंना यांना विधानभवनात आतमध्ये घ्यावं लागतं, असा लुक्का आमदार महाराष्ट्रामध्ये दुसरा नसेल। 288 पैकी महाराष्ट्रामध्ये लुक्का नंबर 1 जर कोणाची ओळख असेल तर ती वैभव नाईकाची। साहेब, भाजपसाठी आनंदोत्सव सुरू झालेला आहे, गुजरातमधून पहिल्यांदाच खासदार बिनविरोध निवडून आलेले आहेत, विजयाची नांदी ठरेल काही भाजपसाठी? अबकी बार 400 पार हा जो आहे की 400 पारच भारतीय जनता पक्ष खासदार निवडून पार्लिमेंटमध्ये नेणार, ही काळ्या दगडावरची आता रेष होऊ लागलेली आहे। हे सत्य आहे, हे कोणच नाकारू शकत नाही, विरोधकच राहिलेला नाही, विरोधकांची ताकद नाही, विस्कटलेला विरोधक आहे, विरोधकांची एकवटायची पण मानसिकता दिसत नाही। भारतीय जनता पक्षाला हरवायचं आहे, पण ते हरवायचं कसं हे पण विरोधकांना माहीत नाही, त्यांच्याकडे काय प्लॅन नाही, पुढची दूरदृष्टी नसल्यामुळे 400 पार हा जो आकडा आहे आणि ज्याची सुरुवात आता बिनविरोध सीटमुळे झालेली आहे, म्हणजे संकेत चांगले आहेत। संकेत काय आहेत हे पण देशाला कळलेलं आहे की पहिली सीट लोकसभेची जी निवडून आली ती भारतीय जनता पक्षाची आहे, म्हणून ह्याच्यामध्ये स्पष्ट संकेत आहेत की भारतीय जनता पक्ष मोठ्या मताधिक्याने आणि मोठ्या सीटांच्या फरकामध्ये 400 पार ह्या वेळेला 543 पैकी खासदार निवडून आणणार आहे।